Myself, Mr. Vaibhav Sharad Chandra Rao, Department of Chemistry, Yashwantrao Sawan Institute of Science, Satara. Today we are going to start very interesting and important topic, aldehyde ketone carboxylic acid. So, first introduction. In previous chapter, we learn about carbon-oxygen single bond. That is, carbon connect to oxygen through only single bond. Which are those compounds? Alcohol, phenol and ethers. In alcohol, here oxygen connect to carbon by single bond. In phenol, this oxygen connect to ring containing carbon through single bond. And in ether, oxygen connect to carbon through single bond. But if we see toward this compound, in this compound, carbon connect to oxygen by double bond. So, in our chapter, we study the compound containing carbon oxygen double bond. की ज्या कंपाउंड मध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे ते कंपाउंड आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. बघा, द कंपाउंड कंटेनिंग कार्बन C double bond O as a functional group called as carbonyl compounds. ज्या कंपाउंड मध्ये C double bond O हा फंक्शनल ग्रुप असतो त्या कंपाउंडला आपण काय म्हणतो? कार्बोनिल कंपाउंड्स असं म्हटलं जातं. दोज आर अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण तीनच आपल्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. परऑक्सी ऍसिड्स असे बरेच आहेत. नंबर ऑफ डेरिव्हेटिव्हज ऑल्सो प्रेझेंट, बट in our chapter we learn only aldehyde ketone carboxylic acid. First upon aldehyde, the compound containing CHO group. ज्या कंपाउंड मध्ये CHO ग्रुप असतो इथं C डबल बॉन्ड O ग्रुप असतो. बघा, that CHO group is called as formyl group. त्याला काय म्हटलं जातं? फॉर्मिल ग्रुप म्हटलं जातं. and also called as aldehydic carbonyl group. याला काय म्हटलं जातं? aldehydic carbonyl group सुद्धा म्हटलं जातं. Then ketone, the C double bond O group attached to two alkyl or aryl group called as ketone. This is known as ketonic carbonyl group. ह्या ग्रुपला काय म्हटलं जातं? ketonic carbonyl group म्हटलं जातं. Then carboxylic acid, C double bond O group attached to OH. So formation of COOH group called as carboxyl ग्रुप. त्याला काय म्हटलं जातं? कार्बोक्सिल ग्रुप म्हटलं जातं. सो वी लर्न अबाउट अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. नाउ वी कॉन्सन्ट्रेट ऑन अल्डिहाइड. तर अल्डिहाइड इज मोस्ट इम्पॉर्टंट कंपाउंड विच प्रेझेंट इन नंबर ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स. असे बरेच नॅचरल प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड आपल्याला मिळतो. बघा, हे संत्रे, त्याची साल आणि त्याचबरोबर आतला गाभा असतो, त्याच्यामध्ये ऑक्टॅनॉल नावाचा अल्डिहाइड आपल्याला पाहायला मिळतो. कोणता अल्डिहाइड पाहायला मिळतो? ऑक्टॅनॉल. आणि हा परफ्यूम जे आपण ऑरेंज स्मेल किंवा ऑरेंज फ्लेवर आहे त्या फ्लेवरसाठी ह्या फूड इंडस्ट्रीजमध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर नेक्स्ट इथं बघा, एक तुम्हाला पिक्चर दिसते. हे आईस्क्रीममध्ये व्हॅनिला फ्लेवर असतो. तो व्हॅनिला ह्या कंपाऊंड पासून किंवा ह्या नॅचरल प्रॉडक्ट पासून आपल्याला मिळतो. हा व्हॅनिलाची शेंग आहे. त्या शेंगेमध्ये हे व्हॅनिलिन नावाचं कंपाऊंड असतं आणि ते व्हॅनिलिन कंपाऊंड इज अल्डिहाइड. ते कोणतं आहे? अल्डिहाइड कंपाऊंड आहे. बघा, इथं CHO फंक्शनल ग्रुप दिसतोय. सो बघा, फ्लेवरिंग एजंट आयसोलेटेड फ्रॉम व्हॅनिला बीन्स. ह्या व्हॅनिला बीन्स पासून हा फ्लेवरिंग एजंट प्राप्त होतो. हे कोणतं चित्र दिसतंय? कॉल्ड एज लेमन ग्रास, गवती चहा आपण ज्याला म्हणतो. त्या गवती चहामध्ये जेरेनियाल हा कंपाऊंड आहे. हा कंपाऊंड कोण आहे? बघा, दिस इज अल्डिहाइड. आणि मग हा जेरेनियाल हा परफ्युमरी इंडस्ट्रीजमध्ये वापरता येतो. किंवा चहाला एका पावडरला विशिष्ट स्मेल तुम्हाला जर द्यायचा असेल तर तुम्हाला लेमन ग्रासमधून जो जेरेनियाल मिळतो तो आर्टिफिशियली तयार केला जातो आणि त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. म्हणजे हे अल्डिहाइड कंपाऊंड्स आहेत, हे नॅचरली फ्लेवरिंग एजंट म्हणून फार मोठ्या प्रमाणात वापरत येतात.
त्याचबरोबर त्यांचा इंडस्ट्रियली ते मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतायत. बघा हे एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. अल्कोहोल आहे. इफ एनीवन ड्रिंक अल्कोहोल, जर कुणी जर समजा अल्कोहोल ड्रिंकिंग केलं तर आपल्या पोटामध्ये एक रिॲक्शन होते, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ह्या अल्कोहोलचं, हे इथिल अल्कोहोल आहे, ह्या इथिल अल्कोहोलमधला हा हायड्रोजन आपल्या पोटामध्ये तो निघून जातो आणि मग त्याच्यामधून आपल्याला ॲसिटाल्डिहाइड हे अल्डिहाइड मिळतं. हे पोटामध्ये तयार होतं आणि मग व्हॉट इज इफेक्ट ऑफ दिस अल्डिहाइड? या अल्डिहाइडचा इफेक्ट काय आहे? तर इट कॉज ब्रेन कॅन्सर. आपल्या मेंदूमध्ये कॅन्सर निर्माण होणं त्याला जबाबदार CH3CHO हा ग्रुप आहे. तसंच इट डॅमेज आवर लिव्हर, ते आपलं लिव्हर सुद्धा डॅमेज करतं. त्याच्यामुळं अल्कोहोल डज नॉट डॅमेज आवर लिव्हर. अल्कोहोल oxidation reaction can take place on alcohol, it produces aldehyde and aldehyde damage our liver. aldehyde काय करतो? आपलं लिव्हर डॅमेज करतो. मग बघा किती महत्वाचा हा अल्डेहाइड हा आपण कंपाऊंड आहे. अल्डेहाइड नंबर ऑफ कंपाऊंड्स, हे बरेच कंपाऊंड्स आहेत, हे आपल्याला शिकणं सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. तसंच बघा ॲसिटोफेनोन ही वन काइंड ऑफ द कीटोन. हा कीटोन आहे. दॅट कीटोन स्मेल ऑफ पिस्टॅचिओ, पिस्ता जो फ्लेवर किंवा स्मेल असतो तो पिस्ता फ्लेवर हा आपल्याला आईस्क्रीममध्ये हा ॲसिटोफेनोन ह्याच्यापासून मिळतो. देन पॉपकॉर्न हा बटरिंग फ्लेवर आहे कंटेनिंग ब्युटेन 2,3-डायोन ही वन काइंड ऑफ द कीटोन. तिथं कीटोन आपल्याला मिळतो. नाउ सी टुवर्ड दिस पिक्चर. इथं बघा एक हरणाचा पिक्चर आहे. हे कस्तुरमृग नावाचं हरण आहे. हे हरण आपल्याला काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सापडतं. त्याच्या बेंबीमध्ये एक कस्तुरी असते आणि त्या कस्तुरीचा सेंट हा मोठ्या प्रमाणात पसरतो आणि त्या सेंटसाठी बऱ्याच वेळा ह्या प्राण्याचं शिकार केली जाते. तो सेंट कुणामुळे आहे? ड्यू टू मस्की अरोमा. हा मस्की अरोमा, मस्कॉन, ONE, कीटोन टाइप ऑफ द कंपाऊंड इज प्रेझेंट. त्याच्या बेंबीमध्ये कीटोन प्रकारचं कंपाऊंड असतं आणि ते कंपाऊंड त्याचा वास अत्यंत उत्कृष्ट असतो. त्याच्यामुळं तो परफ्यूममध्ये वापरता येतो. म्हणजे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड हे कंपाऊंड नॅचरल प्रोडक्ट सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर माणसांसाठी आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी ते वापरतो. त्याच्यामुळे हे शिकणं हे इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट दोन्ही सुद्धा आपल्याला मिळतं. नाव क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. सो aldehyde classified depend upon nature of carbon skeleton attached to C double bond O. ह्या C double bond O ला कशा प्रकारचं कार्बन स्केलेटन अटॅच झालेलं आहे त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट ॲलिफॅथिक अल्डिहाइड, देन सेकंड इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड. इन ॲलिफॅथिक अल्डिहाइड CHO group is attached directly to saturated carbon atom. The carbon atom which is sp3 carbon atom, त्या कार्बन ॲटमलाच इथं CHO ग्रुप अटॅच असतो. एक्सेप्शन कोण आहे? फॉर्माल्डिहाइड, HC डबल बॉन्ड O carbonyl group and another H. Only exception is formaldehyde. Here acetaldehyde, in which we observe that carbon connect to, so carbonyl carbon connect to carbon which is sp3. हा कोणता आहे? sp3 कार्बन आहे. Then aromatic aldehyde. In aromatic aldehyde, CHO group is directly attached to aromatic ring. कुठं अटॅच असणार आहे तो? aromatic ring. One of the famous example benzaldehyde. हे CHO ग्रुप आहे आणि तो ह्या aromatic ring ला अटॅच आहे. So aldehyde classification aliphatic and aromatic. Then after that classification of ketone. Ketone can be classified as first is aliphatic. In aliphatic ketone, carbonyl group attached to two alkyl group. Carbonyl group कुणाला अटॅच असणार आहे? दोन अल्किल ग्रुपला. फॉर एक्झाम्पल हिअर इज वन अल्किल ग्रुप अँड दिस इज अनदर अल्किल ग्रुप. अल्डिहाइड मध्ये काय असतं बघा? R डॅश C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. इथं हायड्रोजन असतो पण इथं कोण असतो आता? दुसरा अल्किल ग्रुप असतो.
So this ketone is classified as a simple ketone. In simple ketone alkyl group are identical. म्हणजे हा अल्किल ग्रुप सुद्धा तोच आहे, हा सुद्धा तोच आहे. त्यामुळे याचं नाव काय असणार आहे? डाय मिथिल कीटोन. याचं नाव काय असणार आहे? डायमिथिल कीटोन. And second mixed ketone in which two different alkyl group attached to carbonyl group. बघा इथं हा तुम्हाला मिळतोय तो मिथिल ग्रुप आहे आणि हा आहे तो कोण आहे? इथिल ग्रुप आहे. त्यामुळे याचं नाव काय येतं बघा? इथिल मिथिल कीटोन is called as ethyl methyl ketone. म्हणजे ketone can be classified as a simple ketone and mixed ketone. In simple ketone two alkyl group are same. In mixed ketone two alkyl group are different. Then after aromatic, this ketone further classified into the aromatic. So in which carbonyl group attached to two aryl group or one aryl and another alkyl or one alkyl group. Example here C double bond O group is attached to two aryl group. इकडे एक aryl group आहे आणि इकडे सुद्धा काय aryl group आहे. इथं काय आहे? या एक्झाम्पल मध्ये हा aryl आहे आणि हा कुठला आहे? alkyl group आहे. एक aryl आणि एक alkyl. Name of those compounds are benzophenone. हा benzophenone and this is acetophenone. असे दोन कंपाऊंड आपल्याला अरोमॅटिक कीटोन्स मध्ये पाहायला मिळतात. अल्डेहाइड कीटोन आर रिस्पॉन्सिबल फॉर मेनी फ्लेवरिंग अँड फ्लेवर्स अँड ऑर्डर्स. म्हणजे हे जे बरेच कंपाऊंड्स आहेत, हे बरेच कंपाऊंड्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सेंट आणि ऑर्डर वास आपल्याला हे निर्माण करतात. देन क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फर्स्ट ॲलिफॅटिक और फॅटी एसिड्स. बघा याच्यामध्ये काय असतं तर COH ग्रुप इज बॉन्डेड टू अल्किल ग्रुप. कोणाला बॉन्डिंग असणार आहे? अल्किल ग्रुपला. फर्दर दिस क्लासिफाय इनटू द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सो इन सॅच्युरेटेड COH group attached to CH3, that is carbon is in sp3 hybridization, single bonded carbon. Acidic acid. In propanoic acid, again this carbon connect to CH2. हा कार्बन पुन्हा कुठे कनेक्ट आहे? CH2 ला कनेक्ट आहे. This carbon is again sp3 carbon. So called as saturated aliphatic carboxylic acid. And unsaturated example is acrylic acid. Here COH group is attached to carbon which is doubly bonded, that is sp2 carbon. हा कोणता कार्बन आहे? sp2 कार्बन आहे. So carboxylic acid saturated, aliphatic, saturated and unsaturated. Then again aromatic carboxylic acid. In aromatic carboxylic acid COH group is directly attached or bonded टू aromatic ring. ती कुठं बॉन्डिंग झालेलं असणार आहे? COH ग्रुपचं aromatic ring ला बॉन्डिंग झालेलं असणार आहे. एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे बघा. काय नाव याचं? बेन्झोइक ऍसिड. दॅट COH ग्रुप इज अटॅच टू बेन्झीन रिंग. हा जो ग्रुप असतो त्याला बेन्झीन रिंग किंवा फिनिल असं म्हटलं जातं. अँड सेकंड इज सॅलिसिलिक ऍसिड in which COH group again attached to one aromatic ring. Third is acetyl salicylic acid called as aspirin, is one kind of the drug. हे ड्रग म्हणून आपण वापरतो. The benzoic acid is like such solid state and aspirin is also present in solid state. बघा बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ऍसिड म्हणलं की लिक्विड जसं HCl, H2SO4, but carboxylic acid mainly present in solid state. Then classification depends upon number of COH group. How many COH group attach in that carbon chain depends on that
classification. First, monocarboxylic acid. In monocarboxylic acid, only one COH group is attached into the ring or present into the ring. That is, example is acetic acid. Then second, dicarboxylic acid, in which two COH group are present, called as oxalic acid. And after that, tricarboxylic acid, in which 1, 2 and 3 COH group are present, so abbreviated as tri. So tricarboxylic acid. Example is citric acid. Then again one of the interesting example, that is phthalic acid, in which two COH group are present. So this is called as dicarboxylic acid, but aromatic dicarboxylic acid असं याला म्हटलं जातं. These are the classification depends upon number of COH group. After that,